नगरकर आपल्या बोटॉक्स ट्रीटमेंट ऑफरला इतका प्रतिसाद देतील असं वाटलंच नव्हतं. आजचा दिवस सलून मध्ये इतका बिझी होता की गाड्या बघायलाही वेळ मिळाला नाही. सर्वात आधी पालिकाश्रम रोडवरून डॉक्टर खंडेलवाल मॅम आल्या होत्या आणि साधारण 1 वर्षापूर्वी त्यांनी दुसरीकडे ॲक्वा ट्रीटमेंट करून घेतली होती. त्यामुळे नवीन आलेले केस वेगळे दिसत होते आणि जे जुने हेअर्स होते ते थोडेसे ड्राय आणि रफ वाटत होते. हेअर कन्सल्टेशन झाल्यानंतर आम्ही त्यांना हेअर बोटॉक्स ट्रीटमेंट सुचवली. मॅडमनी ट्रीटमेंट प्रोसेस पूर्णपणे विचारून घेतलं होतं. ऑफरमध्ये ट्रीटमेंट असल्यामुळे त्यांना एकच प्रश्न होता की ऑफर आहे म्हणजे क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज तर नाही ना. आम्ही त्यांना सगळी माहिती दिली आणि मग ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर फायनल रिझल्ट बघून त्या देखील खुश झाल्या आणि त्यांनी आमच्या सर्व्हिसची खूप जास्त प्रशंसा केली. त्यानंतर पल्लवी मॅम आल्या होत्या आणि त्यांच्या हेअर्सवर त्यांनी मेहंदी लावली होती आणि 2 कलर दिसत होते, म्हणजे एक ब्लॅक दिसत होता आणि एक ऑरेंज कलरचा टोन दिसत होता. आपण त्यांना नॅचरल टोन सजेस्ट केला जेणे की त्यांचा ऑरेंज टोन कट होईल आणि त्यांचे हेअर्स नॅचरली एक लेवलचा कलर दिसेल. हेअर कलर आणि हेअरकट आपण दोन्ही करून घेतला. हेअरकट आपण त्यांच्यावर सिग्नेचर लेअर हेअरकट केला होता आणि फायनल रिझल्ट बघा, कलर देखील फ्रेश दिसत होता आणि हेअरकट तर खूपच छान दिसत होता. यानंतर तारकपूर भागातनं नवलनी मॅम आलं होते. त्यांचं रूट टचअप आपण करून घेतलं. ग्रे कव्हरेज होतं आणि एकदम नॅचरल रूट टचअप केलं जेणे की ग्रे पूर्णपणे कव्हर झाले. शॉस्कोप प्रोफेशनल कंपनीकडनं काही स्टँडी आले होते, अनबॉक्सिंग करून घेतली आणि असेंबल केले आणि सलून मध्ये लावून टाकली. स्टँडी भारी दिसत होती आणि हेअर कलरचा नवीन ट्रेंड आहे तर मजा येईल आता करायला. असं होतं आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.